वहिनी, आतापर्यंत आईला तुम्ही चहा कोण नाही द्याला? नाही द्याला. तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे? कल्पना, तू असं कसं बोलाली? तो तर आपला लहान भाऊ आहे ना. असं तुमचा लहान भाऊ मला काय बी बोलत जमन का? वहिनी, मी तुम्हाला काही म्हणलो का? मी आता फक्त तुम्हाला विचारलंय. मग विचारलं कशाला? मी तर घरचं सगळं काम करते. तुमच्या आईला नुसता चहा पण नाही होत का? राहुल, वहिनी खरं बोलली. वहिनी सगळं घरचं काम करते. नाईला नुसता चहा बी करता येत नाही का? तिला जाऊन सांग तू तुला चहा करून पी. हे काय बोलायला लागले भया तुम्ही? राहुल, मी खरं बोलालोय. जेव्हा माझं लग्न होतं झालं तेव्हा आई हाताने चहा करून पित होती आणि आपण दोघं जेवण करून खात होतो. तर आता काय झालं? मग आता बी आपण दोघं बनवू शकतो ना. म्हणजे तुम्हाला आता काय म्हणायचंय? म्हणजे मला हे असं बोलायचं होतं, तू नसताना बी हे घर चालू शकतो. लग्न तर हे विचार करून केलं तर घरामध्ये माणसं वाढतील आणि काम बी चांगलं होईल. आणि इथं तर नुसत्या माणसाच्याच वाटण्या चालल्यात. भया, जाऊ द्या, काही अडचण नाही. वहिनी काम करत्यान किंवा नाही करत्यान, पण भया आई तर आपल्या दोघांचीच आहे ना. आणि हा आपण दोघं मिळून आईची सेवा तर करू शकतो ना.